काय माहीत पण हे माझ्यासोबत नेहमीच होतं. रात्रीपासून खूप जोराचा पाऊस सुरू होता. अगदी 5 वाजता थांबला. त्यानंतर सकाळी 6 वाजता उठून मी बाहेरची सगळी कामे आटपवली. बाहेर छान अशी रांगोळी काढली आणि नंतर अचानक काळोख पसरला, वातावरण बदलला आणि थेट पावसाचे आगमन झाले. का? कारण त्याला माझी छान अशी काढलेली रांगोळी मोडायची होती. कारण मी खूप छान रांगोळी काढते आणि त्याला खूप जास्त आवडते. माझ्यासोबत हे नेहमीच घडतं. तुमच्यासोबत पण घडतं का? पावसाळ्यात नेहमीचंच असतं. मी जेव्हा बरोबर सकाळी रांगोळी, बाहेरची कामे आटपवते आणि पाऊस सुरू होतो. तुमच्यासोबत पण असंच होतं का? माझ्यासोबत तर नेहमीचंच होते. असो. आज राशीचं जेवण होतं, तर सगळेजण कोणी गहू निसत होते, तर कोणी तांदूळ निसत होते आणि एका ताईने छान असे फ्रुट्स कापून घेतले होते. हे सगळे फ्रुट्स देवीपाशी आलेले होते. कोणी काकडी आणले होते, कोणी संत्र आणले होते, तर कोणी सेब आणले होते. हे सगळे फ्रुट्स कापून सगळ्यांना आरती झाल्यावर वाटून देत असतात. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून छान अशा गाठी पाडून घेतल्या. आज स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं, कारण आज राशीचं जेवण होतं. छान अशी कोहळ्याची भाजी, कढी, जिलेबी, आंबील, वरण, भात आणि पोळी होती. भाजी तर खूपच छान झाली होती. या तुम्ही पण जेवण करायला.